नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील धुळगाव येथे शासनमान्य घरकुलाच्या कामावरून वाद निर्माण झाला आहे। निराधार महिला मीराबाई मगन जाधव यांनी घरकुलाचे खोदकाम सुरू केल्यानंतर स्वतःला शिवसेना शिंदे गट तालुका अध्यक्ष म्हणवणारे पांडुरंग शेळके व त्यांच्या कुटुंबियांनी शिवीगाळ, धमकी आणि मारहाण केल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे। या प्रकरणी पांडुरंग शेळके यांच्यासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अटक करण्यात आली होती। न्यायालयात हजर केले असता पांडुरंग शेळके या पदाधिकाऱ्याला जामीन देखील मंजूर करण्यात आला आहे। मीराबाई मगन जाधव आणि मला माझं घरकुल आलेलं आहे। माझ्या घरकुलमुळे मी गाम लोक सब लोक मला सहकार दिलं आणि त्याच्यामुळे ते दुसरं लोक मला त्रास देऊ राहिला, मला मारामारी करू राहिला। मी तिथे सामान टाकायला गेली घराचा, तो बी त्याने मला त्रास दिला आणि सगळं बाया मारायला धावला। आम्हाला तिथं काय करावं आणि सहकार माझा गाव लोकांचा हे ते मला लई साथ देऊ राहिला आणि मला साथ देऊ राहिला। त्याच्याबद्दल ते लोकांनी जेलमध्ये टाकला त्यानं मला काय करावं ते सहकार देतं त्याच्यामुळे मी तिला काय साथ देऊ, मला तकलीफ देऊ राहिला। तकलीफ देता बालू सडके लता बालू सडके पांडू बंडूराम सडके ते मला लई त्रास देऊ राहिला, तकलीफ अजिबात घर बांधून देऊ राहिला, ते सामान सुद्धा टाकून देऊ राहिला। येवला तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक 7/5/2026 रोजी धुळगाव येथे घर बांधणीच्या जागेवरनं 2 गटामध्ये वाद होता। त्या अनुषंगाने CR नंबर 225 CR नंबर 226 असे 2 राईटचे गुन्हे दाखल करण्यात आले होते। सदर गुन्ह्यामध्ये आपण काल टोटल 10 आरोपींना अटक केली असून त्यांना आज कोर्टासमोर हजर करतो। सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी AC रूम्स, भव्य बॅक्वेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन। आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्या चवीची खास काळजी घेईल। ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी येवला, कोपरगाव रोड येवला। हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल।